मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शलाका आता घरातील सगळ्यांना म्हणते की माझा हार हरवला आहे, तुम्ही हे सगळं काही अगोदर थांबवा. तेव्हा केदार म्हणतो, काय म्हणालीस तू? मी घेतलेला हार तू हरवला आहेस का? तेव्हा ती म्हणते, आपल्या प्रेमाची ती निशाणी होती असं म्हणून ती खूप आरडाओरडा सुरू करते. तर आता वृंदा मुद्दामच म्हणते, काय ग, हे काय केलं शलाका तू? अगं असं का केलंस? तू हार का हरवला? तुला काही समजतं की नाही? आणि कुठे ठेवला? तेव्हा आता शलाका खूपच आरडाओरडा करू लागते. हे पाहून सार्थक म्हणतो की अगं थांब जरा, थांब, तुझा हार तुझ्याकडेच असणार, दुसरा कोणाकडे असणार ग? तेव्हा शलाका म्हणते की नाही रे, मी आत्ता पाहिला तो हार, पण माझ्या कपाटात नाही येतो. तर पुढे आता वृंदा म्हणू लागते की तो हार आत्ताच्या आत्ता आपण शोधायलाच हवा. कसा आहे ना, तो हार खूप महागडा होता. तेव्हा शलाका म्हणते की हो, मला आत्ताच्या आत्ता हवाच आहे तो हार. ती खूप तमाशा करत असते. ते पाहून आता सार्थक म्हणतो, मी आत्ताच्या आत्ता तुला तसाच हार बनवून देतो, तू काळजी करू नकोस. तेव्हा ती म्हणते, अरे 15 लाखांचा होता आणि माझ्या नवऱ्याने एवढ्या प्रेमाने मला तो गिफ्ट केला होता. तेव्हा आता सार्थक म्हणतो, अगं असू दे ना, मी देतो ना तुला नवीन घेऊन. शलाका आता ऐकतच नाही. तर केदार म्हणतो, हार कोणीतरी चोरला आहे असंच मला वाटतंय. तेव्हा आता केदार रागातच म्हणतो, ज्याने कोणी तो हार चोरला असेल त्याने तो परत द्या, मी काहीही बोलणार नाही. मी सुद्धा माझ्याकडे आहे तेवढं सगळं काही देईल, पण तो हार द्या. तेव्हा आदर्श आणि बेनारे हे दोघेही रागात आता केदारकडे पाहू लागतात. सर्वांना प्रश्न पडतो की शलाकाचा हार असा अचानक ह्याच वेळी गायब कसा झाला असेल. अक्षूला तर वेगळाच प्रश्न पडतो की नक्की हे काय चाललंय, हे यांचंच कुणाचं तरी काम असेल. तर वृंदा म्हणते की आता खूप झालं, आता आपण झडतीच घेऊया असं मला वाटतंय. तेव्हा सार्थक म्हणतो, कोणाशी झडती घ्यायची? बेनारे म्हणतात, इथे तर ऑफिसमधील सगळा स्टाफ आहे फक्त, बाकी कोण आहे? घरचेच आहेत तुमच्या सर्वजण. तेव्हा आता वृंदा म्हणते, मग काय झालं त्यात? झडती घ्यायची म्हणजे घ्यायचीच असं म्हणून आता ती लगेच झडती घ्यायला केदारला सांगते. तेव्हा केदार म्हणतो हो. तेव्हा सार्थक म्हणतो, अजिबात नाही, असं होऊ शकत नाही, तुम्ही कुणीही झडती घेणार नाही आहात, आपण त्यांना इकडे कोजागिरी साजरी करण्यासाठी बोलवलं आहे. केदार म्हणतो, मग त्यात काय झालं? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं नक्की काय असतं. सार्थक विचारात पडतो, आता यांची झडती घेतली तर सगळेजण माझ्यावर काय आरोप करतील. त्यानंतर आता वृंदा म्हणते, झडती घ्यायचीच आहे, इथे बाहेरचे पण आहेत. तेव्हा आता तर सर्वांना आता एका रांगेत उभं केलं जातं. तेव्हा केदार पुरुषांची तर शलाका आता स्त्रियांची झडती घेऊ लागते. ती प्रत्येकाची पर्स चेक करत असते. तर केदार हा सर्वांच्या खिशांमध्ये पाहत असतो नक्की कुणी तो हार चोरलाय. इकडे आता आनंदीचे आईबाबा हे खूप टेन्शनमध्ये येतात. तेव्हा आता अण्णा म्हणतात, मालती हे नक्की काय चाललंय? मालती म्हणते, हो, जर त्यांनी आपली झडती घेतली तर. तेव्हा अण्णा म्हणतात, हे असं कसं होऊ शकतं? असं कधीच होऊ शकत नाही, कारण आपण आनंदीचे आईबाबा आहोत. त्यानंतर बेनारे म्हणतात, झाली का सर्व झडती घेऊन, आता जाऊ का आम्ही तिकडे मागे? तेव्हा केदार हो असं म्हणतो. तेव्हा आता सार्थक म्हणतो, काय रे, सापडला का तुझा हार? तेव्हा आता तो म्हणतो की नाही सापडला. तर आता आपण सुरुवात करायची का कार्यक्रमाला? सार्थक विचारतो. तेव्हा आता केदार म्हणतो की नाही, अजून सगळेजण झाले नाही आहेत. तेव्हा आता वृंदा म्हणते, असं कसं म्हणताय केदारराव तुम्ही? आता सगळ्यांची तर झडती घेऊन झाली आहे, पण इथे कोण आहे अजून? आनंदीचे आईबाबा आहेत फक्त. तेव्हा आता नाही म्हणायला तसे ते बाहेरचेच आहेत असं आता वृंदा म्हणते. तेव्हा आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आनंदी वृंदाकडे पाहू लागते. सार्थकला वाईट वाटतं. तेव्हा आता मालती आणि अण्णाला देखील धक्का बसतो की आता आपली झडती घेतायत की काय. तेव्हा आता सार्थक आणि आनंदी एकमेकांकडे पाहतात. तर सार्थक रागातच आता शलाकाला म्हणतो की अजिबात त्यांची झडती घ्यायची नाही. तेव्हा आता वृंदा म्हणते, काय हरकत आहे? अरे ते पण बाहेरूनच आले आहेत ना, आम्हाला माहिती आहे ते आपले पाहुणे आहेत, पण त्यांची झडती घेणं अपेक्षित आहे. सार्थक रागातच त्यांच्याकडे पाहू लागतो. तर केदार म्हणतो, घ्यायची म्हणजे घ्यायची, त्यांची झडती घ्यायचीच आहे. त्यानंतर आता अण्णा म्हणतात, हो तुम्ही असं काय म्हणताय? एकीच्या घरचं पाणी सुद्धा प्यावं नाही असं म्हणतात आणि तुम्ही असं म्हणता का आमची झडती घ्यायची? जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकताय असं म्हणून अण्णा पुढे होतात. आनंदीला आता वाईट वाटतं. शलाका पटकन पुढे जाते. केदार आता अण्णांची, तर शलाका मालतीची झडती घेते, पण त्यामध्ये काहीही सापडत नाही. तर इकडे रेशमाला असं वाटत असतं की आता पर्समधून पटकन तो हार खाली पडेल.
तर आता मनातल्या मनात शलाका म्हणते, हार इथे नाही, मग कुठे गेला असेल. आता तीच खूप घाबरलेली असते. तेव्हा मालती म्हणते, नाही ना काही मिळालं. तेव्हा शलाका म्हणते, नाही, काही नाही मिळालं. पुढे आदर्श येतो आणि म्हणतो की काय हार सापडला की नाही कुणाकडे. तेव्हा शलाका म्हणते, नाही ना रे अजून. केदार देखील आता आरडाओरडा करू लागतो की नक्की हार कुठे गेला असेल. तेव्हा आदर्श म्हणतो, कसं असतं ना, काखेत वळसा आणि गावाला वळसा असं आपल्या बाबतीतही होऊ शकतं. म्हणजेच मला असं वाटतंय तुम्ही सर्वांची झडती घेतली हे खरं आहे, पण तुम्ही तुमची झडती घेतली का. तेव्हा आता केदार म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय आदर्श, मी स्वतः चोरी करू शकतो का त्या हाराची. अरे मीच तिला गिफ्ट केलाय तो हार. तेव्हा आता आदर्श म्हणतो की नाही रे, तसं नाही म्हणायचं अरे मला केदार, पण तू तुझ्या खिशात पाहिला का, चुकून वगैरे राहिला असेल तर. तेव्हा आता केदार म्हणतो, नाही, तो सारखा नाही होऊन पडतो. वृंदा आणि शलाका त्याच्यावर आता भडकतात. पण आता सार्थक म्हणतो, अरे बघ ना केदार, तुझं हे नेहमीचं असतं, एकदा बघ तू तुझ्या खिशात आहे की नाही तो हार. तेव्हा आता केदार खिशात हात घालतो आणि पाहतो तर तो हार त्याच्या खिशातच असतो. तेव्हा आता केदार हा खूपच गोंधळतो आणि म्हणतो असं कसं होऊ शकतं, माझ्या खिशामध्ये हा हार कसा येऊ शकतो, मला तर कळतच नाही. असं म्हणून आता तो घाबरतो. तेव्हा सर्वांना आता धक्काच बसतो की केदारच्या खिशामध्ये हा हार कुठून आला. तेव्हा सार्थक आता खूप जोरात शलाकावर ओरडतो आणि म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झालं, हे नेहमीचं आहे, तू अशी वेंधळ्यासारखी कुठेही तुझ्या वस्तू ठेवते आणि मग दुसऱ्यांवर आरोप करतेस, मी नेहमी हेच पाहत आलोय. आता सगळ्यांची तू हात जोडून अगोदर माफी माग. तेव्हा वृंदा आणि रेशमाचा हा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो. तेव्हा त्या दोघीही एकमेकींकडे पाहतात. तर आता सार्थक रागातच शलाकाला म्हणतो, ज्या प्रकारे तू आता सर्वांची झडती घेतली त्याच प्रकारे आता सर्वांची तू माफी मागायचीस, माग माफी पटकन, असं म्हणून आता तो खूप चिडतो. तेव्हा शलाका आता सर्वांची हात जोडून माफी मागते आणि मग त्यानंतर तिथून जाते. तेव्हा तिच्या पाठोपाठ आता केदार देखील जातो. तर इकडे अण्णांना खूप वाईट वाटलेलं असतं. हा धक्का सहनच होत नाही, त्यामुळे त्यांना खूप कसं तरी होऊ लागतं. सगळेजण शलाकाकडे आता पाहत असतात. तर आनंदी आणि मालती ह्या अण्णांना घेऊन जरा बाजूला येतात, खुर्चीवर बसवतात. आपण डॉक्टरकडे जायचं का, असं काळजीनेच आता मालती विचारते. तेव्हा आनंदी ही खूप घाबरलेली असते. आता आनंदी आणि मालती या दोघीही खूप घाबरलेले असताना आनंदी पटकन ग्लास उचलते, अण्णांना पाणी प्या असं म्हणते. तरच वृंदा तेथे येते. आनंदीच्या हातातून तो ग्लास पटकन ओढून घेते आणि म्हणते की नाही अगं, त्यांचं काय आहे तर तो तुला माहिती आहे ना, लेकीच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही, मग ते लेकीच्या घरचं पाणी कसं पितील आता. तेव्हा आनंदी म्हणते, अहो काकू, पण तुम्ही असं काय करताय, तुम्ही असं का बोलताय, त्यांना त्रास होतोय. तेव्हा आता वृंदा म्हणते, मग त्यांची तत्व धुळीस मिळाली म्हणजे. तेव्हा आता अण्णांना अजूनच त्रास होऊ लागतो. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि लगेच वृंदाच्या हातातून तो ग्लास घेत, लेकाच्या घरचं पाणी तर ते पिणारच ना, म्हणून तो अण्णांना अगोदर पाणी प्यायला देतो आणि म्हणतो की काकू, तुला समजतं का, सून जशी सासरी येऊन मुलगी होते ना, जावई हा त्यांच्या घरचा मुलगा होतो, त्यामुळे आता मुलाच्या घरचं पाणी नक्कीच चालेल ना त्यांना. तेव्हा आता वृंदाचा जळफळाट होऊ लागतो की सार्थकमध्येच कुठून कलमडला. तेव्हा ती रागातच म्हणते, अरे पण त्यांची तत्व वगैरे. तेव्हा सार्थक म्हणतो, किती वेळा तुला सांगू, मी त्यांचा मुलगा आहे, जावई नाही आहे. तेव्हा आता आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते की सार्थक खरंच खूप चांगला आहे आणि तो किती मनापासून माझ्या घरच्यांना मदत करतोय, माझ्या घरच्यांची बाजू घेतोय आणि बाजू मांडतोय. आता अण्णांना जरा बरं वाटतं. वृंदा म्हणते, आमच्या पिढीतल्या लोकांचा हाच तर प्रॉब्लेम आहे की लेकीच्या घरचं काही खात नाही, पित नाही, संस्कृती आणि परंपरा जपतात, तत्व जपतात. तेव्हा आता सार्थक म्हणतो, हो त्यांनी ते जपलंच आहे, लेकीच्या घरचं नाही, लेकाच्या घरचं ते पाणी पिले आहेत. तेव्हा वृंदाचा आता जळफळाट होऊ लागतो. तर आनंदी सार्थक एकमेकांकडे पाहतात. मालतीला आता सार्थकचा खूप अभिमान वाटू लागतो की मला खरंच लाखात एक जावई मिळाला. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आनंदी आणि सार्थक कोजागिरीचं दूध तयार झालं की नाही हे पाहत असतात. सार्थक म्हणतो, पहा ना ओ नीट व्यवस्थित झालं की नाही. आनंदी म्हणते, हो सर झालंय की. सार्थक म्हणतो, अजून पुढे जा, अजून पुढे जा. आनंदीच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब आता त्या दुधात पडतं. तेव्हा सार्थक म्हणतो, हो आत्ता ते दूध झालंय. आनंदी म्हणते, कसं. तेव्हा सार्थक म्हणतो, हो तुम्हीच म्हणालात ना की कोजागिरच्या चंद्राचं प्रतिबिंब या दुधात पडलं पाहिजे, तेव्हा ते पवित्र होतं. माझ्यासाठी तर तुम्हीच चंद्र आहात ना, आता ते दूध पवित्र झालं. आनंदी सार्थक एकमेकांकडे पाहतात. रेशमाचा पार जळफळाट होऊ लागतो. ती त्यांच्याकडे रागातच पाहू लागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.